होळीच्या सणासाठी घरी गेलेला समीर 4 दिवसाच्या सुट्टीनंतर जेव्हा शाळेमध्ये आला त्यावेळी त्याचा चेहरा असा झाला होता. नुसता आई शब्द जरी काढला तरी सुद्धा समीरच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. आणि होळी खेळलास? मजा आली? काय काय केलं घरी? काय काय केलंस? काय काय केलं होळीच्या सणाला सांग ना. रंग खेळला? होळी पेटवली? मस्त मस्त. काय काय खाल्लं? काय काय खाल्लं? काय होते? काय नाही. इकडे बघ. काय आणल्या हातामध्ये तू? पापडे. बघू दे. कशाच्या पापड्या आहेत ह्या? पिठाच्या. पिठाच्या? कशाच्या पिठाच्या? कशाचं पीठ? तांदळाचं? आणि कुणी बनवल्या? आईने बनवल्या. आणि मग पिशवीमध्ये घेऊन आलास तू तुझ्यासाठी खायला? मग तुझ्यासाठी. माझ्यासाठी आणल्यास? आणि तुला? तुला पण आणल्यात? तुझ्या कुठे ठेवल्या? पेटीत ठेवल्या. आणि ह्या कुणी दिल्या माझ्यासाठी? आईने दिल्या. काय म्हटली आई? आईने दिल्या की तू मागितल्या? आई काय म्हटली? काय म्हटली आई? सांग. काय बोलली असेल ना आई? आईने 2 पिशव्यांमध्ये बांधून दिल्या की नाही? मग काय म्हटली? एक तुला ठेव आणि एक मॅडमला दे. किती छान ना. आणि एवढ्या सगळ्या खाऊ मी आता? हे माझं पोट फुगून जाईणार ह्या पापड्यांनी. बघ केवढ्या आणल्यात सम्याने माझ्यासाठी. बघा एवढा खाऊ आणलाय त्याने माझ्यासाठी. मी तर त्याला एवढूसाच दिलेला, त्याने बघा केवढा आणलाय. दिसतंय का? म्हणजे बघा, आपण जर एखाद्याला थोडीशी मदत केली तर आपल्याला खूप सारी मदत कुणीतरी करतो, हो की नाही? खरं खाऊ. हे बघा काय तू काय आणलेस? हे बघा याने पण माझ्यासाठी द्राक्ष आणले गंगारामने. सगळे मुलं काय ना काहीतरी घेऊन आलेत. तर मॅडमची मज्जा आहे ना. खरं खाऊ सम्या मी सगळ्या की थोडी घेऊ बाकी तुला देऊ? एक घेते मी, बाकीच्या तुला देते. छोटीशी मी खाते, तू आणली ना. खाऊ. खूप छान आहेत, मस्त.